तर वारकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय. आता आषाढी किंवा कार्तिकी वारी दरम्यान अपघात झाल्यास मृत्यू, अपंगत्व किंवा रुग्णालयात उपचारासाठी लाखोंची आर्थिक मदत मिळणार आहे. तर कोणाला किती मदत मिळेल, अर्ज कुठे करायचा आणि या नवीन GR मध्ये काय बदल झाले आहेत, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण 17 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयाबद्दल माहिती पाहणार आहोत. या GR मध्ये श्री विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेअंतर्गत वारकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. तर GR मध्ये काय सांगितले आहे, तर या शासन निर्णयानुसार आषाढी किंवा कार्तिकी वारी दरम्यान अपघात किंवा दुर्घटनेमुळे वारकऱ्यांचा मृत्यू, अपंगत्व किंवा दुखापत झाल्यास मदत तातडीने मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना थेट कोषागारातून निधी काढण्याचे अधिकार देण्यात आले आहे. त्यामुळे मदत देण्यास होणारा विलंब कमी होणार आहे. तर कोणाला या योजनेचा लाभ मिळेल, तर या योजनेचा लाभ आषाढी किंवा कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणारे वारकरी, पायी, खाजगी वाहनाने किंवा सार्वजनिक वाहनाने जाणारे वारकरी आणि संबंधित तहसीलदाराचे वारकरी असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. तर किती आर्थिक मदत मिळेल, तर अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास रुपये 4 लाख, अपंगत्व आल्यास 40% ते 60% अपंगत्व रुपये 74,000 आणि 60% पेक्षा जास्त अपंगत्व रुपये 2.5 लाख. नंतर रुग्णालयात 7 दिवसांपेक्षा जास्त उपचार रुपये 16,000 आणि रुग्णालयात 7 दिवसांपेक्षा कमी उपचार रुपये 5,400. तर अशी ही मदत मिळणार आहे. तर अर्ज कुठे करायचा, तर मदत मिळवण्यासाठी संबंधित वारकरी किंवा त्यांच्या वारसदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, तहसीलदाराचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला लागू असल्यास, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे यांची पडताळणी करून जिल्हाधिकारी मदत मंजूर करतील. तर या GR मधील महत्त्वाचा बदल, तर या शासन निर्णयामुळे जिल्हाधिकाऱ्यांना थेट निधी उपलब्ध करून देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे पात्र वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जलद मिळू शकते. तर मित्रांनो, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी आषाढी किंवा कार्तिकी वारीला पंढरपूरला जात असाल, तर हा शासन निर्णय नक्की लक्षात ठेवा. गरज पडल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.